सो कॉन्सेप्ट ऑफ मेकॅनिक्स, बेटा लास्ट लेक्चरमध्ये काय क्लिअर केलं आपण? कॉन्सेप्ट ऑफ मेकॅनिक्स. त्यामध्ये काय काय क्लिअर केलं आपण? व्हॉट इज मीन बाय इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, व्हॉट इज स्टॅटिक, व्हॉट इज डायनामिक्स, व्हॉट इज कायनेटिक्स, व्हॉट इज कायनामेटिक्स, what is mean by force. What is force? Force is a external agency which tends to or which changes the state of rest. एखादी बॉडी जर रेस्ट कंडिशन मध्ये असेल आणि त्यावर जर तुम्ही फोर्स अप्लाय कराल तर त्या बॉडीची रेस्ट कंडिशन काय होते बेटा? डिस्टर्ब होते. आलं लक्षात? तर फोर्स मे बी पुश और पुल. फोर्स कसा राहू शकतो? तर पुश मीन्स टुवर्ड्स द बॉडी. सपोज बेटा मी बोर्ड कडे फोर्स अप्लाय करत आहे, कॉलचे पुश, आणि बोर्ड पासून दूर करत आहे बेटा पुल. तर पुश आणि पुल कॉन्सेप्ट क्लिअर झाला. ओके. त्यानंतर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ फोर्स पाहिला आपण. तर एखादा फोर्स जर आपल्याला ग्राफिकली दाखवायचा असेल बेटा, आणि सपोज त्याचा मॅग्निट्यूड किती आहे? 400 न्यूटन. किती आहे मॅग्निट्यूड? 400 न्यूटन. तर ग्राफिकली कसं दाखवतात बेटा फोर्स? तर फोर्स दाखवतात एका सेगमेंटने. मग हे सेगमेंटचं डिस्टन्स किती घ्यायचं? तर सेगमेंटचं डिस्टन्स घ्यायचं बेटा दॅट डिपेंड्स ऑन युअर स्केल. जर बेटा सपोज मी स्केल घेतो 1 सेंटीमीटर मीन्स 100 न्यूटन. 1 सेंटीमीटर मीन्स 100 न्यूटन. 2 सेंटीमीटर मीन्स 200 न्यूटन. 3 सेंटीमीटर मीन्स 4 सेंटीमीटर मीन्स. तो 400 न्यूटन फोर्स दाखवण्यासाठी मला किती सेंटीमीटर ड्रॉ करावं लागेल बेटा सांगा? मला ड्रॉ करावं लागणार 4 सेंटीमीटर. तर मी काय करणार बेटा? एक सेगमेंट ड्रॉ करेल 1, 2, 3 and 4. ठीक आहे. सो किती सेंटीमीटर ड्रॉ केलं बेटा मी? 4 सेंटीमीटर. तर हे झालं 4 सेंटीमीटर म्हणजे, आणि हे ॲरो काय इंडिकेट करते की फोर्स कोणत्या डायरेक्शन मध्ये जाते. समजलं का बेटा सर्वांना? एखादा वर्टिकल फोर्स आहे 5000 न्यूटन. एखादा वर्टिकल फोर्स आहे. आता याला ग्राफिकली कसं रिप्रेझेंट करणार आपण? एक स्केल चूज करणार. तर काय स्केल चूज करणार बेटा मी? सपोज 1 सेंटीमीटर म्हणजे 1000 न्यूटन. कारण मी 100 जर घेणार बेटा तर मग 5000 न्यूटनसाठी मला किती सेंटीमीटर ड्रॉ करावं लागेल? 50 सेंटीमीटर ड्रॉ करावं लागेल. दॅट इज नॉट पॉसिबल. आपल्या स्केचबुकवर 50 सेंटीमीटर ड्रॉ करू शकतो का आपण? म्हणून स्केल वाढवावं लागेल. तर स्केल वाढवली मी. आता इथे 100 असेल तर आपण 400, 500 असेल तर आपण 100ची स्केल घेऊ. तर 100 to 1000च्या मध्ये असेल तर आपण 100ची स्केल घेऊ. 1000च्या वर जर असेल तर मग आपण स्केल घेणार बेटा कितीची? 1000ची. तर 5000 म्हणजे किती सेंटीमीटर होईल सांगा? फोर्स कसा ड्रॉ करावा लागेल मला? 90 डिग्री मध्ये वर्टिकल. एक सेगमेंटने ड्रॉ करावं लागेल. किती सेंटीमीटर? 1000 न्यूटन मीन्स 1 सेंटीमीटर. 2000 मीन्स 2 सेंटीमीटर. 3000 मीन्स 3 सेंटीमीटर. 5000 मीन्स. सो 1, 2, 3, 4, 5. किती सेंटीमीटर ड्रॉ केलं बेटा? 5 सेंटीमीटर. तर 5 सेंटीमीटर म्हणजे समजून जायचं आहे किती न्यूटन होईल, आणि डिरेक्शन कुठे आहे बेटा? सो इन दिस वे वी हॅव टू रिप्रेझेंट दी फोर्स ग्राफिकली. ठीक आहे. तर ग्राफिकल मेथड पण आहे तुम्हाला. प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला ग्राफिकली जे आहे ते रिॲक्शन काढून दाखवायचे आहे. ग्राफिकली तुम्हाला रिझल्टंट फोर्स काढून दाखवायचा आहे. ग्राफिकली तुम्हाला डिरेक्शन ऑफ रिझल्टंट काढून दाखवायचं आहे. पोझिशन ऑफ रिझल्टंट काढून दाखवायचं आहे. ते प्रॉब्लेम सोडवणार बेटा आपण ग्राफ पेपरवर, युनिट नंबर 3. तर त्यासाठी एक छोटीशी ग्राफ बुक घेऊन घ्या. कारण युनिट नंबर 1 मध्ये पण युनिट नंबर 2 मध्ये पण सिंपल मशीन मध्ये पण आपल्याला लोड वर्सेस एफिशियन्सी, लोड वर्सेस एफर्ट, लॉ ऑफ मशीनचे ग्राफ पेपरवर प्रॉब्लेम सोडवायचे आहे. प्लस ग्राफिकल मेथडनी रिझल्टंट रिॲक्शन काढायचे आहे आपल्याला. कुठे? चॅप्टर नंबर 4 आणि चॅप्टर नंबर 5 मध्ये. तर एक छोटी ग्राफ बुक घेऊन घ्या. अप्रॉक्सिमेटली 20 पेजेस असले पाहिजे त्याच्यामध्ये. ठीक आहे. कारण आपण ग्राफ पेजेस परचेस करू, त्या पेजवर प्रॉब्लेम सोडू, मग ते पेज डबल कधीच दिसत नाही.
ठीक आहे. रिव्हिजनच्या वेळेस ते पेज शोधायला लागते, ते पेज काही सापडत नाही. मग ग्राफ बुक असली म्हणजे सर्व पेजेस बरोबर एका ठिकाणी राहतात. ओके, तर ग्राफ बुक सुद्धा तुम्हाला घ्यायची आहे बेटा या सब्जेक्टसाठी. ओके, चला समोर जाऊ बेटा आपण. ग्राफिकली रिप्रेझेंटेशन झालं सर्वांचं क्लिअर. नेक्स्ट रीडिंग, कॅरेक्टरिस्टिक ऑफ ए फोर्स. कॅरेक्टरिस्टिक ऑफ ए फोर्स. Characteristic of a force. फोर्सचे कुठले कुठले कॅरेक्टरिस्टिक असतात. तर पहा बेटा, सब्जेक्टला असं शिकाल तुम्ही तर तुम्हाला येणाऱ्या गव्हर्नमेंट एक्झामिनेशनसाठी कामी येईल. डायरेक्ट पेपरमध्ये काय येते ते प्रॉब्लेम उचलले, ते शिकले, प्रॉब्लेम सॉल्व केले, मार्क्स घेतले, समोर गेलो आपण, समोर काही कामी येणार नाही. ठीक आहे. म्हणून या सब्जेक्टला आपल्याला आत्ताच असं शिकायचं आहे का मेकॅनिक्समध्ये तर पूर्ण मार्क घ्यायचीच आहे आपल्याला 100 आउट ऑफ 100. पण येणाऱ्या सब्जेक्टसाठी, येणाऱ्या भविष्यातल्या गव्हर्नमेंट एक्झामिनेशनसाठी पूर्ण डेप्थमध्ये नॉलेज असलं पाहिजे. आपलं तिसरं लेक्चर चालू आहे, अजून आपण कॉन्सेप्टच शिकत आहे फोर्सबद्दल. कारण या सब्जेक्टमध्ये काय शिकणार आहे आपण? व्हॉट इज इंजिनिअरिंग मेकॅनिक्स? Engineering mechanics is a branch of engineering science which deals with the study of forces on a body at rest or in motion. तर स्टडी करणार आहे फोर्सेसची. मग फोर्स बद्दल पूर्ण आयडिया माहिती असणं गरजेचं आहे. तर लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं आपण व्हॉट इज मीन बाय फोर्स. फोर्सला आपण कशाने डिनोट करतो, फोर्सचं युनिट काय, 1 न्यूटन फोर्स म्हणजे काय. त्यानंतर त्या फोर्सला ग्राफिकली कसं रिप्रेझेंट करायचं हे सुद्धा आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं. आज पाहतोय बेटा कॅरेक्टरिस्टिक ऑफ फोर्स अँड क्लासिफिकेशन पाहू आता आपण फोर्सेसचे समोर. ठीक आहे, किती प्रकारचे फोर्सेस असतात. ओके, राईट डाऊन. कॅरेक्टरिस्टिक ऑफ ए फोर्स. नंबर 1, मॅग्नेट्यूड. तो फोर्सला कॅरेक्टरिस्टिक बेटा काय असते? नंबर 1, मॅग्नेट्यूड. आता मॅग्नेट्यूडचं मिनिंग काय होते आपण या सब्जेक्टला प्रॅक्टिकली डिस्कस करणार आणि टेक्निकली लिहित राहणार. ओके, मॅग्नेट्यूड म्हणजे काय होते? जसं की बेटा मी एखाद्याला लोटत आहे, बरोबर आहे, मी एखाद्याला काय करतोय? लोटत आहे. तर तो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी डिस्प्लेस झाला. दुसऱ्याने सेम पर्सनला लोटलं, तो डिस्प्लेस झाला नाही. याचा अर्थ काय झाला असेल? नाही, एक्झॅक्टली व्यक्ती तोच आहे, व्यक्ती तोच आहे, फक्त लोटणारे 2 वेगवेगळे आहे. समजा मी लोटत आहे, तो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पडला सपोज. तुमच्यापैकी कोणीतरी लोटलं दिला, तो जागेवरून हललाच नाही. याचा अर्थ काय झालं? यस, एक्झॅक्टली, पहिल्या व्यक्तीने फोर्स जास्त लावला, दुसऱ्या व्यक्तीने फोर्स मग जास्त लावला कमी लावला, हे काय आहे? मॅग्नेट्यूड. लक्षात. मग जास्त लावला कमी लावला तर एक्झॅक्टली किती लावला? तर दॅट इज कॉल्ड ॲज ए मॅग्नेट्यूड. पहिल्या व्यक्तीने 500 न्यूटन फोर्स लावला, दुसऱ्या व्यक्तीने 200 न्यूटन फोर्स लावला, तर 500 200 काय आहे? मॅग्नेट्यूड. समजलं का सर्वांना मॅग्नेट्यूडचा मिनिंग? मॅग्नेट्यूड म्हणजे अमाऊंट, किती. लक्षात. राईट डाऊन. मॅग्नेट्यूड. द क्वांटिटी ऑफ फोर्स, द क्वांटिटी ऑफ फोर्स, the quantity of force. For example बेटा 10 न्यूटन, 20 न्यूटन, 1000 न्यूटन, हे काय आहे सर्व? क्वांटिटी ऑफ फोर्स. किती फोर्स, किती फोर्स म्हणजेच मॅग्नेट्यूड. तुम्ही असं म्हणता का बेटा माझं वजन आहे, असं म्हणतो का आपण? नाही, माझं वजन 50 kg आहे, तर 50 kg काय? किती? क्वांटिटी. द क्वांटिटी ऑफ फोर्स इज कॉल्ड एज ए मॅग्नेट्यूड. किती?
आलं लक्षात? तर फोर्सला काय असते बेटा? मॅग्नेट्यूड असते. नेक्स्ट नंबर 2 डिरेक्शन. फोर्सला काय असते बेटा? डिरेक्शन सुद्धा असते. डायरेक्शन नाही रे, डिरेक्शन. फोर्सला काय असते? डिरेक्शन सुद्धा असते. सपोज बेटा मी इकडे फोर्स ॲक्ट करत आहे, म्हणजे लेफ्टला फोर्स ॲक्ट केलं तर तो ऑब्जेक्ट तिकडे डिस्प्लेस होईल. मी राईटला फोर्स ॲक्ट केलं, ऑब्जेक्ट राईटला डिस्प्लेस होईल. मी वर फोर्स ॲक्ट केलं, ऑब्जेक्ट वर फोर्स डिस्प्लेस. तर फोर्स कुठे डिस्प्लेस करत आहे बॉडीला? जिकडे तुम्ही ॲक्ट करत आहे. तर फोर्सला काय असते बेटा? डिरेक्शन असते. जसं ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठे ॲक्ट होते? डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये. तर फोर्सला काय असते? मॅग्नेट्यूड पण असते आणि डिरेक्शन पण असते. म्हणून आपण फोर्सला काय म्हणतो बेटा? वेक्टर क्वांटिटी. फिजिक्स scalar quantity and vector quantity. Scalar quantity is having only and vector quantity is having both magnitude as well as direction. आठवलं सर्वांना फिजिक्स? तर सांगा बरं, स्केलर क्वांटिटीज कोणत्या कोणत्या माहिती आहे तुम्हाला? नाही? डिस्टन्स, मास, टेम्परेचर. आपण असं म्हणतो का 10 डिग्री सेल्सिअस राईटला, 10 डिग्री सेल्सिअस अपवर्ड, असं म्हणतो का आपण? टेम्परेचर, टाइम, व्हेरी गुड. अमाऊंट ऑफ सबस्टन्स, करेक्ट. हे कोणते क्वांटिटी आहे? स्केलर. वेक्टर क्वांटिटी फोर्स. वेलॉसिटी, वेलॉसिटी बेटा राईटला 10 मीटर पर सेकंड दी जात आहे, लेफ्टला अपवर्ड, डाऊनवर्ड, ॲक्सेलरेशन, वेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, डिरेक्शन. हे सर्व कशाचे आहे? पार्ट स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी. तर स्केलर क्वांटिटीमध्ये फक्त काय असते? मॅग्नेट्यूड. जसं टेम्परेचर, टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअस, हे काय झालं? काही डायरेक्शन आहे का? फोर्स 10 न्यूटन डाऊनवर्ड, 10 न्यूटन, 10 न्यूटन डाऊनवर्ड. डायरेक्शन नाही रे बाबा, डिरेक्शन. ठीक आहे, प्रोनाउन्सिएशन करेक्ट करा. सो फोर्स इज हॅव्हिंग बोथ मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन. तर कुठेही तुम्ही बसाल कुठल्याही इंटरव्ह्यूमध्ये, तर तुमचा प्रत्येक फंडामेंटल क्लिअर असला पाहिजे. या सब्जेक्टला जसं शिकवत आहे मी त्या पद्धतीने जर तुम्ही आपले सर्व टेक्निकल सब्जेक्ट जर शिकत राहाल तर 100% सांगतो मी, तुम्हाला इंजिनिअरिंग करायचंही काम नाही पडणार. डिप्लोमा नंतरच तुम्ही एका गव्हर्नमेंट एक्झामिनेशनला काय कराल? इझिली क्रॅक कराल. लक्षात? म्हणून सर्व सब्जेक्ट पूर्ण डेप्थमध्ये जाऊन शिकायचं आहे आणि प्रत्येक सब्जेक्टची एक स्पेशल व्यवस्थित कॉपी बनवायची आहे. हे सर्व कॉपी तुम्हाला वाचायचं काम पडणार आहे कधी? आफ्टर कम्प्लिटिंग डिप्लोमा. जेव्हा तुम्ही एखादी एक्झामला जाल की नाही किंवा एखादी एक्झाम द्याल, त्याच्या प्रिपरेशनसाठी हेच सर्व वाचायचं आहे. माझ्या कॉपीच्या बाहेरचा एकही क्वेश्चन तुमच्या गव्हर्नमेंट एक्झामिनेशनमध्ये नाही राहत आणि सेमिस्टर एक्झामिनेशनमध्ये तर राहत नाही. हे तुम्ही एक्सपिरियन्स केलेलं आहे M1 मध्ये. ओके, ठीक आहे. सो राईट डाऊन डिरेक्शन. The direction of the force is called as line of action of the force. Called as line of action of force. Line of action of force. त्याचा मीनिंग काय होतं बेटा? लाईन ऑफ ॲक्शन. लाईन ऑफ ॲक्शन मीन्स कुठे जात आहे तो फोर्स. सपोज बेटा आता कुठे जात आहे तो फोर्स? राईटला. यस ऑर नो? कुठे जात आहे फोर्स? तर हे काय डिफाईन करत आहे? डिरेक्शन. तर डिरेक्शन म्हणजेच लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स. तो फोर्स कुठे काय होत आहे? ॲक्ट होत आहे, त्याच्यावरून त्याची काय डिफाईन करू शकतो आपण? डिरेक्शन. जसं की आता याला काय म्हणू शकतो? हा फोर्स राईटला जातोय, हा फोर्स बरोबर आहे.
तर लाईन ऑफ ऍक्शन वरून काय डिफाईन होते बेटा, डिरेक्शन जे आहे ते काय होते, फोर्सची डिफाईन होते. नंबर 3, पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन. पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन. थर्ड characteristic is point of application. What is mean by point of application? सपोज बेटा एखादा फोर्स आहे, एका बॉडीवर मी ऍक्ट करतो आहे, तर हा फोर्स कुठे ऍक्ट होत आहे बेटा, या पॉइंटवर ऍक्ट होतो. ठीक आहे, कुठे ऍक्ट होत आहे, तो एका पॉइंटवर ऍक्ट होत आहे. तर ज्या पॉइंटवर काय होत आहे, बॉडीचा तो फोर्स ऍक्ट होत आहे, त्याला काय म्हणतो बेटा आपण, पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन. तिथे तो फोर्स काय होत आहे, ऍक्ट होत आहे. सपोज बेटा एखादा रॉड आहे, याला ब्रेक करायचा आहे. ठीक आहे, याला ब्रेक करायचा आहे, मी याला काय करतोय, फोर्स लावत आहे. सपोज इथे फोर्स लावत आहे, तर पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन कुठे आहे, इथे. तर तो काय होईल, इथून ब्रेक. हे सर नो, इथे फोर्स लावत आहे आपण, इथून ब्रेक होईल का? तर जिथे फोर्स ऍक्ट होत आहे त्याचा रिझल्ट तिथेच राहील. हा लक्षात. सो कॉल्ड एज ए पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन. समजून राहिलं पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन मीन्स? राईट डाऊन. द पॉइंट ॲट विच द फोर्स ऍक्ट्स ऑन द बॉडी. द पॉइंट at which force acts on a body. The point at which force acts on a body. ओके, तर जिथे ज्या पॉइंटवर बॉडीचा फोर्स ऍक्ट होतो त्याला काय म्हणतात बेटा, पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन. अँड लास्ट वन इज नेचर. जसं आपलं नेचर असते, कोणाचं कसं असते, चांगलं असते, कोणाचं टोकदार असते एकदम, आहे की नाही. तसंच फोर्सला सुद्धा काय बेटा, नेचर. नेचरलाच तुम्ही सेन्स म्हणू शकता. नेचरलाच काय म्हणू शकता तुम्ही, सेन्स. तर दोन पद्धतीचे सेन्स किंवा नेचर आहे फोर्सचे. एक तो फोर्स बेटा बॉडीकडे जातो किंवा फोर्स बॉडीपासून दूर जातो, असे दोन नेचर आहे. कोणते कोणते आहे बेटा, पहिला कोणता आहे, पुश, अँड सेकंड वन इज पुल. तर पुश म्हणजे काय होते बेटा, पुश मीन्स द फोर्स विच इज ऍक्टिंग टुवर्ड्स द बॉडी, आणि बॉडीकडे जर ऍक्ट करत आहे तर पुश म्हणू आपण. बॉडीपासून दूर जर तो फोर्स जात असेल तर पुल असं म्हणायचं. तर बेटा हे मी माईकचा केबल ओढत आहे, सांगा काय होईल, पुश का पुल? अरे पुश कसं होईल, पुल नाही होणार का? मी ओढत आहे म्हटलंय, बॉडी तिकडे आहे, मी याला काय करत आहे, ओढत आहे इकडे. तर बॉडीपासून दूर फोर्स ऍक्ट करत आहे ना मी. तर बॉडीपासून दूर फोर्स ऍक्ट करत असाल तर पुल. समजून आलं सर्वांना? आता मी बोर्डवर काय करतोय बेटा, प्रेशर टाकतोय, सांगा. कारण बोर्ड कडे टाकत आहे आपण फोर्स, कॉल्ड एज ए पुश. सो राइट डाउन. नंबर 4, नेचर और सेंस. नंबर 1, पुल और पुश. कही लिया, if the force is acting, if the force is acting towards the body, called as a push. If the force is acting towards the body, बॉडी कडे जर तुम्ही फोर्सला ऍक्ट कराल तर काय म्हणू बेटा आपण, पुश. आणि बॉडी पासून जर फोर्सला तुम्ही काय कराल, दूर ऍक्ट करत असाल, अवे फ्रॉम द बॉडी. जर तुमचा फोर्सचा ॲरो जर काय असेल बेटा, अवे फ्रॉम द बॉडी असेल तर काय समजून जायचं, त्याला काय म्हणायचं, पुल. सो इफ द फोर्स इज ऍक्टिंग टुवर्ड्स द बॉडी, कॉल्ड एज ए पुश. And if the force is acting away from the body, called as a pull. तर पुश आणि पुल असे किती नेचर असतात फोर्सचे, 2. सो राइट डाउन. इफ द फोर्स इज ऍक्टिंग अवे फ्रॉम द बॉडी,
comma called as pull. सो पुश अँड पुल असे किती नेचर असतात बेटा? 2 नेचर असतात. काही डाऊट कोणाला? तर कॅरेक्टरिस्टिक ऑफ फोर्स सांगा. किती मार्क्ससाठी क्वेश्चन येऊ शकतो? 2 मार्क्ससाठी PA टेस्टमध्ये. PA टेस्टमध्ये 2 मार्क्सचे जे छोटे छोटे क्वेश्चन असतात त्यात बेटा थेअरी क्वेश्चन राहील. फॉर एक्झाम्पल डेफिनेशन, ठीक आहे, त्यानंतर क्लासिफिकेशन, ॲप्लिकेशन, टाइप्स, कॅरेक्टरिस्टिक, ओके, हे सर्व जे आहे 2 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारले जातात. तर क्वेश्चन जर आला बेटा व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ फोर्स, तर काय लिहायचं? मॅग्निट्यूड, डायरेक्शन, पॉइंट ऑफ ॲप्लिकेशन, नेचर ऑफ सेन्स. समजलं सर्वांना? ओके. नाव इफेक्ट ऑफ फोर्स. फोर्सचा इफेक्ट काय होतो सांगा बरं? यस, फोर्समुळे काय होते? बॉडीची जे रेस्टचे कंडिशन आहे, स्टेट, ते काय होते? चेंज होते. फोर्समुळे एखादी बॉडी ब्रेक पण होऊ शकते. फोर्समुळे एखादी बॉडी एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जाऊ पण शकते. यस ऑर नो? आता मी इथे फोर्स ॲक्ट करत आहे चेअरवर. काय झालं बेटा? एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी चेअर आली. मी फोर्स ॲक्ट करून काय करू शकतो? एखाद्या गोष्टीला ब्रेक पण करू शकतो. सो दीज आर द इफेक्ट ऑफ फोर्सेस. तर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट, जर फोर्स जर ॲक्ट करतो आहे आणि डिस्प्लेसमेंट जर त्या डायरेक्शनमध्ये होत असेल त्याला म्हणतात वर्क इज डन. व्हॉट इज वर्क डन? फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स. आणि जर फोर्स अप्लाय केल्यानंतर जर डिस्प्लेसमेंट होत नसेल तर वर्क डन इज 0. जसं बेटा तुम्ही एका ठिकाणी बसून अभ्यास करत आहे तर तुम्ही किती काम केलं? किती काम केलं? 0. कारण तुमचं डिस्प्लेसमेंट आहे का? काही डिस्प्लेसमेंट काहीच नाही आहे. एका जागी तुम्ही बसून काय करत आहात? अभ्यास करत आहात. पण बेटा एखादी चेअर उचलून तुम्ही एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात आहात, तर तुमचं वर्क 0 राहील का वर्क परफॉर्म होईल? का बरं? कारण डिस्प्लेसमेंट आहे. समजलं सर्वांना? ओके, राईट डाऊन. नेक्स्ट हेडिंग, इफेक्ट ऑफ ए फोर्स ऑन ए बॉडी. Effect of a force on a body. Effect of a force on a body. तर बेटा जे येणारे आपले प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे आपण, त्यासाठी पूर्ण नॉलेज पाहिजे. किती प्रकारचे फोर्सेस असतात, कोणता फोर्स आहे, त्याचं युनिट काय असते, त्यानंतर त्याचा इफेक्ट काय होते बॉडीवर, हे सर्व जेव्हा आयडिया क्लिअर राहील तुमच्या, तेव्हा मग तुम्हाला येणाऱ्या एक्झाम्पलमध्ये काहीच डाऊट जाणार नाही. समजलं सर्वांना? ओके, सो राईट डाऊन. इफेक्ट ऑफ ए फोर्स ऑन ए बॉडी. पहिला इफेक्ट बेटा, एखाद्या बॉडीवर जर आपण काय केलं? फोर्स ॲक्ट केलं तर काय होईल बेटा? इट चेंजेस दी स्टेट ऑफ ए बॉडी. इट चेंजेस दी, आयदर ही बॉडी बेटा रेस्ट कंडिशन मधून मोशन मध्ये जाईल, येस ऑर नो, किंवा एखादी बॉडी ऑलरेडीच मोशन मध्ये आहे बेटा आणि त्यावर तुम्ही तरी काय करताय? फोर्स ॲक्ट करताय, तर ती मोशन काय करेल? कंटिन्यू करेल. रेस्ट मध्ये असेल तर मोशन मध्ये येईल आणि मोशन मध्ये असेल तर कंटिन्यू होईल. जसं की बेटा आता फॅन चालू होता, बंद केला, कोणती कंडिशन आली? रेस्ट. चालू केला, मोशन, म्हणजे रेस्ट मधून कशात गेलो? मोशन. स्पीड वाढवला, मोशन मधून मोशन मध्येच गेलो आपण, बरोबर की नाही? स्पीड वाढवला, स्पीड डिक्रीज केला, मोशन मधून मोशन मध्येच आहे. पण रेस्ट कंडिशन मध्ये आहे, फॅन स्टार्ट केला तर इट चेंजेस दी स्टेट ऑफ रेस्ट, आणि मोशन मध्ये असेल तर मोशन कंटिन्यू करेल. हे इफेक्ट आहे पहिला इफेक्ट कोणाचा? फोर्सचा. सो राईट डाऊन. इट चेंजेस दी state of a body. It changes the state of a body. ओके, काय करते बेटा? एखाद्या बॉडीची स्टेट जे आहे ते चेंज करते. स्टेट चेंज करणे म्हणजे बेटा दॅट इज द स्टेट ऑफ रेस्ट. दॅट इज द स्टेट ऑफ रेस्ट और स्टेट ऑफ मोशन.
that is the state of rest or state of motion. बरोबर बेटा, रेस्टमधून मोशनमध्ये नेऊ शकता, मोशनमध्ये असेल तर तुम्ही मोशन वाढवू शकता किंवा कमीही करू शकता. सो स्टेट ऑफ मोशन. तसं मी एक्झाम्पल दिलं बेटा, फॅनची स्पीड कमी करू शकता तुम्ही, जास्तही करू शकता. सो त्याचं रेस्ट कंडिशन चेंज करू शकते किंवा मोशनमध्ये असेल तर मोशनची कंडिशन पण तो चेंज करू शकते. हा पहिला इफेक्ट आहे कोणाचा बेटा, फोर्सचा ऑन ए बॉडी. तर फोर्स काय करते बेटा, फोर्स चेंजेस दी स्टेट ऑफ ए बॉडी. बॉडीची स्टेट काय करते, तो चेंज करते. नंबर टू, आता तुम्ही लहानपणी बेटा एखादा, आता तुम्ही केलं का नाही माहीत नाही, पण आमच्या वेळेस बेटा आम्ही करायचो लहान असताना, टायर राहायचं सायकलचं आपलं, त्याला फिरवायचो आम्ही, आहे की नाही. तर त्याला फिरवायचो, त्याच्यात मजा येत होती तेव्हा. आता येतो एकदम लोकल प्रकार वाटते, पण तेव्हा मजा येत होती. ठीक आहे. तर त्याला फिरवायचो आम्ही. मग फिरवायचो, समजा एखादा ऑब्स्टॅकल आला मध्ये, तर आम्ही त्याला हात लावायचो. असं काय करायचो, हात लावायचो, म्हणजे फ्रिक्शन करायचो. त्याच्यामुळे त्याची स्पीड काय व्हायची, कमी व्हायची. हा लक्षात. तर हात लावणे म्हणजे काय केलं मी, त्याची जी मोशन होती हाय स्पीड, त्याला काय केलं मी, कमी केलं. आणि पुन्हा समोरून ऑब्स्टॅकल निघून गेलं, पुन्हा काय करायचो, फोर्स ऍक्ट करायचो. म्हणजे फोर्सचं काम काय आहे, तुम्ही ॲक्सलरेट पण करू शकता आणि डिसलरेट पण करू शकता. ॲक्सलरेट म्हणजे समजलं ना, टायरला लोटणे म्हणजे हात लावणे म्हणजे डिसलरेट, दोन्ही ठिकाणी फोर्स आहे. तर फोर्सचं काम एखाद्या बॉडीचं ॲक्सलरेशन वाढवणे पण आहे आणि कमी पण करणे. समजलं सर्वांना. ओके, सो राईट डाऊन. इट ॲक्सलरेट्स or decelerates the motion of body, the motion of body. It accelerates or decelerates the motion of a body. एखाद्या बॉडीचं बेटा ॲक्सलरेशन तुम्ही वाढवत आहात किंवा तुम्ही स्पीड वाढवत आहात म्हणजे काय झालं, ॲक्सलरेशन. स्पीड कमी करत आहात म्हणजे काय झालं बेटा, डिसलरेशन. त्याला तुम्ही रिटार्डेशन सुद्धा म्हणू शकता. डिसलरेशनला दुसरं नाव काय, रिटार्डेशन. ॲक्सलरेशन अँड रिटार्डेशन. नेक्स्ट बेटा, नंबर 3. तर फोर्सचा इफेक्ट काय होता, तुम्ही स्टेट चेंज करू शकता, एखाद्या बॉडीला तुम्ही ॲक्सलरेट करू शकता किंवा डिसलरेट पण करू शकता. ठीक आहे. एखाद्या बॉडीला बेटा तुम्ही फोर्स लावून काय करू शकता, रोटेट पण करू शकता. तर फोर्समुळे तुम्ही एखाद्या बॉडीला काय करू शकता, रोटेट पण करू शकता. जसं की बेटा आपला साईड ग्लास, आपल्या टू व्हीलरचा साईड ग्लास, आपण त्याला फोर्स लावून काय करतो, स्वायवल करू शकतो, रोटेट करू शकतो. येस ऑर नो. या फॅनला जर मी आता इथे फोर्स लावला तर फॅन काय होईल, रोटेट होईल. तर फोर्सचा जो इफेक्ट आहे बॉडीवर, आपण फोर्स लावून काय करू शकतो बेटा, बॉडीला रोटेट करू शकतो. इट मे रोटेट दी बॉडी. एखाद्या बॉडीला काय करू शकतो बेटा, आपण रोटेट करू शकतो. सो व्हॉट इज द इफेक्ट ऑफ फोर्स, इट मे रोटेट दी बॉडी or turn the body ज्या बॉडीवर आपण फोर्स लावू त्या बॉडीला आपण रोटेट करू शकतो किंवा टर्न पण करू शकतो. जर टर्न म्हटलं बेटा मी, हे काय झालं टर्न, हे काय झालं टर्न. फॅनला फोर्स लावला, फॅन काय होते बेटा, रोटेट. सो टर्न करू शकता किंवा रोटेट करू शकता. कशाच्या सहाय्याने बेटा, तुम्ही फोर्सच्या सहाय्याने. दिस इज द थर्ड इफेक्ट ऑन द बॉडी. नंबर 4, इट मे डिफॉर्म द बॉडी ऑन विच इट ऍक्ट्स. It may deform the body